सेम टॉपिक आपण कंटिन्यू करू. इन द मॅटर ऑफ फॅक्ट की आपण बोलतोय नवीच्या चॅप्टर मध्ये. मागच्या वेळेला जसं मशियाच्या दिवसांच्या बद्दल आपण डिस्कस केला होता. आज आपण कंटिन्यू करू इस्रायलच्या मधली बरखोत आणि अफेलू डिस्ट्रक्शन बाबेलचा. म्हणजे हा पहिल्यांदा आपण बघू चॅप्टर नवीच्या टप्प्यांमध्ये की नवी बोलतात नेशन्स मध्ये, म्हणजे बाकीचे जे नेशन्स आहेत ज्यांनी ज्यांनी भाग पाडला इस्रायलला गलूतमध्ये जायला, त्यांचा काय होईल त्याच्या सिरीज मध्ये आपण चालू करू. आणि हा जो पार्ट आहे त्याला बोलतात की सेफर यशाकुला नेखामा. की ऍक्च्युली आपण स्टार्टिंगचे जे आपण चॅप्टर्स बघितले त्याच्यामध्ये बेमेत आम इस्रायलसाठी मोठे मोठे तोहाखोत, मोठे मोठे प्रूफ्स होते. पण आतापासनं आपण बघू थोडेफार चॅप्टर जे आहेत त्याच्यामध्ये जे नेशन्स आहेत, नेशन्स ऑफ द वर्ल्ड, त्यांच्याबद्दल एक डिस्कशन आहे. आपण आज दोन चॅप्टर संपवायचा प्रयत्न करू. चॅप्टर 12 आणि चॅप्टर 13 शॉर्ट चॅप्टर्स आहेत. त्याच्यामुळे आणि हे जे नेबुवत हे जे पसुकीम जे आहेत ते बेमेत फेमस पसुकीम आहेत. खूप नोन पसुकीम आहेत, नोन टप्पे आहेत. तर आपण प्रयत्न करू दोन चॅप्टर संपायला. पहिला चॅप्टर जो आहे चॅप्टर 12 त्याच्यामध्ये फक्त 6 पसुकीम आहेत आणि दुसरा चॅप्टर त्याच्यामध्ये 22 पसुकीम आहेत. पण पसुकीम जे आहेत ते नॉन पसुकीम आहेत. त्यामुळे जसं मी बोललो की ते फिलोत मध्ये रोषणाच्या आणि बाकीच्या सेलिब्रेशन याच्यामध्ये पण दररोजच्या मध्ये पण कदोष 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 वगैरे आपण बघितला. ते दररोजच्या याच्यामध्ये इशायाव मधनं ते टप्पे आहेत, कारण की ते बोलतात मशियाच्या कमिंग बद्दल. तर आपण चालू करू बेजात शेम चॅप्टर 12. मागच्या वेळेला आपण बघितला होता की लायन आणि गिदी एकत्र बसतील आणि दोव आणि परा म्हणजे बियर आणि काव त्यांचे पोरं जे ते एकत्र वाढवतील. आणि आयता मेसीला लिशा गमो म्हणजे सगळ्यांसाठी त्यांना क्लिअर वे त्यांना असेल. मी आशूर काशर आयता लिשראל बियोम आलोतो मिएरच मिच्राईम. जसा जसा मिच्राईम मधनं जेव्हा लोक निघाली बाहेर त्यांना करेक्ट वे दाखवला होता कुठं यायचं आहे, तसाच अशूर मध्ये पण. अशूर मध्ये म्हणजे जिकडं लोक होती, इस्रायलचे जे ट्राईब्स होते, 10 ट्राईब्स जे हरवले होते, त्यांना पण क्लिअर वे त्यांना दिसल कसा इस्रायलला यायचा. देन वन ऑफ द नेबुवत जे आहे ते जसं आपण बोललो की ते आपल्या दिवसामध्ये दिसतात क्लिअर वे कुठे कुठे यायचं आहे. अफेलू इंग्लंडमध्ये जे आतापर्यंत लोक होती त्यांना वाटत होतं इंग्लंडमध्ये ते आहेत, सेफ आहे, त्यांना तिकडे जागा आहे. पण अल्टिमेटली त्यांना दिसतंय की इंग्लंड इज अ पार्ट ऑफ अरेबिया आणि त्यांना माहिती आहे क्लिअर वे कुठे यायचं आहे. आणि वन ऑफ द नेबुवत जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आहेत. चॅप्टर 12 פסוק א', बोलतात ואמרת ביום ההוא אודיך השם כי ענפת בי יושב אפיך ותנחמני. हा पसूक जो आहे याच्यामध्ये बरेच 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 अंडरस्टँडिंग आहे, बरेच बरेच एक्सप्लेनेशन आहेत. पण सगळे एकच गोष्ट डिस्कस करतात, जसा मिद्राश मध्ये आणि जसा गेमारा मध्ये आणलाय. मी दोन्ही गोष्ट सांगतो आणि सेम पिरुशी माहित मिद्राश मध्ये आणलाय. मिद्राश मध्ये आणलाय स्टोरी चदिकीम लोकांची जे येतात משעה שהצדיקים יוצאים מתוך גן עדן ורואים את הרשעים נידונים בגיהינם. बोलतात मिद्राश मध्ये लिहिलंय की जेव्हा गान एदेन मधनं लोक बघतात, गान एदेन मधनं चदिकीम लोक बघतात काय चाललंय गेहिना मध्ये, आणि तिकडे ते बघतात की तिकडे काय चाललंय. आणि तिकडे बघतात की एवढे एवढे सिरियस पनिशमेंट जाईल गेहिना मध्ये. तर बोलतात बोलतात हा पसूक, या पसूक मध्ये लिहिलाय ויצאו וראו בפגרי האנשים הפושעים ואותו שעה הם נותנים שבח והודאה. म्हणजे त्यावेळेला ते कदोश बारुकला थँक्यू बोलतात आणि हा पसूक बोलतात ואמרת ביום ההוא, त्या दिवशी तुम्ही बोलाल ओदेक हाशेम. מה זה ओदेक हाशेम? तुम्ही बोलाल थँक्यू ला हशेम की अनाफ्त बी. מה זה अनाफ्त बी? ענף מלשון אף וחמה. אף וחמה म्हणजे אף म्हणजे राग, जसं बोलतात אף השם בכם, כן? ולא יהיה מטר וכולי, जसं आपण शमामध्ये बोलतो, ואף השם בכם. आणि बोलतात तू माझ्यावरती राग केलास की यशोव अपेखा, आणि त्याच्यामुळे राग परत आला. व ते नाखमेनी. एक्सप्लेन करू हा पसूक आणि तुम्हाला समजेल की इकडे काय लिहिलंय. बोलतात इकडे
पसूक मध्ये बय्योम आऊ, त्या दिवशी तुम्ही हाशेमला थँक बोला. का? कारण की तुम्ही राग केला. मला जर राग केला नव्हता, त्या राग केला नसता त्या दिवशी, तर तुझा राग जो आहे तो परत आला नसता. वे उ ते नखामेनी, ते नखामेनी म्हणजे मला सांत्वन नाही दिलं असतं. जर आपण बघितलं आत्ताच आपण मागच्या महिन्यामध्ये थोडं जास्ती मेगिलामध्ये बघितला, इकडे लिहिलं आहे "वेखामातो बेआराबो." माझं नाही का तिकडे लिहिलंय की अहश्वेरोशला राग आला आणि तिकडे शब्द लिहिलाय नाही आफ, तिकडे लिहिलाय खामातो, खामातो म्हणजे राग, बेआराबो. राग त्याच्यामध्ये जळत होता. सेम लाईनवरती तिकडं मलबीमचा पिरुष वेगळा बेजा हशेम जेव्हा आपण येऊ एस्तेरमध्ये तेव्हा आपण तिकडे पिरुष बघू बेज्जात हशेम लिहिणे पण इकडं तो मी पिरुषचा अंडरस्टँडिंग घेतो आणि इकडे बोलतो इकडे लिहिलाय आफ. बोलतात तिकडे मलबीम की खेमा आणि आफ मध्ये डिफरन्स काय आहे? ते बोलतात खेमा जो आहे ती राग जो आहे तो इंटरनल राग आहे. तो बाहेर दिसत नाही. तो आतमधनं जळत राहतो. तसं लिहिलं आहे खामा तो बागा बो. त्याच्या आतमध्ये बारा बो. बो म्हणजे त्याच्या आतमध्ये. खामा तो ती राग जो होता त्याच्या आतमध्ये ती जळत होती. इकडे लिहिलंय आफ व्याफ हशेम बखेम जसं आपण बोलतो पोस्टमध्ये वो इतेन लखेम मतार वजे पाऊस न देणार हे न. बोलतात मलबीम आफ जी गोष्ट आहे जी बाहेर दिसते आफ आफ जसा बाहेर दिसते लोकांना मोठा नाक आहे तो दिसते लोकांना बाहेर बाहेर एक्सटर्नल आहे तसा त्याच्यामध्ये जसं काय नाकामधनं जसं काय धूर येते स्टीम येतात आफ राग दिसते बोलतात काय काय त्या रागाचं बेनिफिट काय ऑब्विसली आपण इकडे नाही त्याला कोणाला लेजिटिमेसी देतोय त्याला राग करायला अलाउड आहे फक्त एक्सप्लेन करायसाठी की सद्दिकीम लोकांना दिसते की काय झालं त्या दिवशी बोलतात इकडे बोलतात इकडे की आफ त्याला तो राग दिसला त्याला राग दाखवला सद्दिकीम लोकांना त्या दिवशी कधी पहिले त्यामुळे आता त्यांना गाणे दिनवे जागा मिळाली आणि बोलतात की आफ जो आहे जसा नॉर्मल बिहेवियर मध्ये पण खेळ कोणाला कोणाचा राग आला त्यांनी बोलून टाकला जे आहे तोंडावरती त्यांनी बोलून टाकला त्यांनी राग दाखवला फ्रॉम हिअर फ्रॉम दिस पॉइंट परत यायची पॉसिबिलिटी आहे पण समजा तो माणूस आहे त्यांनी आतमध्ये बघून ठेवला आतमध्ये त्यांनी धरून ठेवला त्याचा राग त्यांनी एक्सप्रेस नाही केला त्यांनी बोलला नाही त्याच्या त्याच्या पार्टीला त्याच्या त्याच्या माणसाला ज्याला त्याच्याबद्दल राग आलाय ऑब्विसली त्याचे जे कुठंतरी ती बाहेर येईल नको तो थांबून राहील अटॅक करायसाठी त्याला डिस्ट्रॉय करल वॉट एव्हर त्यामुळे बोललो की लेजिटिमेसी आपण नाही देतोय याला एक्सप्लेन करतोय की दोन डिफरन्स खामातो बागा बो आकाश फेरोशच्या बायकोला फार नाही ऑफिसू लिहिलंय की नाही मारला पण ऑब्व्हियसली सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्याने तिच्याबरोबर काय हे केला पण तो होता इंटरनल त्यांनी बसला त्याने डिस्कस केला लोकांबरोबर काय करावे कोल्ड ब्लडेड मर्डर ज्याला बोलतात तो आकाश विरोशने केला इकडं बोलतात हा आशेमला राग आला आशेने राग दाखवला आणि मग जेव भाऊ कसे मी ते नका मेनी आणि मग नंतर तू बोलते नंतर तू हे करते राग आला होता तुला नकोन राग होता चिडचिड होती पण जेव तिकडे संपला तू पुढे जाऊन तिकडे कंटिन्यू करू शकतो तसंच बोलतात इकडे पण मिद्राश मध्ये वैकरा रब्बा बोलतात की आत्तापासनं सदिकीम लोक जेव्हा बघतात गेईंना काय चाललंय तेव्हा ते थँक्यू बोलतात ओ देखा तेव्हा ते थँक्यू बोलतात हशेमला की तू राग दाखवला म्हणजे त्याचे पैशाचं नुकसान केला त्याला हॉस्पिटलमध्ये राहायला लागला त्याला इकडे जायला लागला तिकडे जायला लागला त्याला जायला लागला मी सदा नेमच्या ऑफिसमध्ये काय तर त्याला बोलतात ओ देखा हशेम की अन्नाफ तबी म्हणजे माझ्यावर तू राग दाखवला त्याचा मला आता बेनिफिट दिसते की मी शिकलो याच्यामधनं आणि मला आता तू सांत्वन दिला इकडं गानेदनमध्ये मशागत निदामध्ये सिमिलर एक्झाम्पल आणताय तिकडे बोलतात दोन दोन मित्र होते दोघांचा प्लॅन होता जसा नाही आपल्यामध्ये की तू मॉलमध्ये दुकान टाकला की तुझा बिझनेस चालू झाला याला लोकांना जायला लागायचं मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये त्याचा बस्ता घेऊन रूम भाड्याने घ्यायला लागायची आणि त्यांची जी गोष्टी होत्या विकायला लागायच्या आणि ते विकल्यावरती तो 6 महिन्यासाठी त्यांना तो मस्पेक होता जसा आपण बघितला गमारामध्ये की तिकडं राबानी त्यांच्या स्टुडंटला सांगितलं की 6 महिन्यामध्ये तुम्ही 2 वेळा तुम्ही जा काम करायला आणि मग तुम्ही माझ्यासमोर दिसू नका या 2 महिन्यामध्ये तर तुम्ही पैसे कमवा तसंच त्यांना जायला लागायचा आणि मग ते परत यायचे पैसे कमवून तसंच इकडं पण गमारामध्ये आणलंय की त्या दोघांनी ट्रिप अरेंज केली मोठ्या सिटीमध्ये जाऊन त्यांना विकायला आणि एक जो माणूस होता त्याला कोच लेखाद मेन त्याला त्या पायामध्ये काहीतरी त्याला काटा लागला आणि त्याच्यामध्ये त्याला झिऊम झाला म्हणजे त्याला त्याला हे झाला त्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागला म्हणजे इकडे नाही नेलं गमारामध्ये पण मी ऍड करतो म्हणजे समजायसाठी बोलतात त्याला हॉस्पिटल जायला लागला आणि त्याची ट्रिप कॅन्सल करायला लागली ऑब्व्हियसली ट्रेन नाही शिप निघून गेली की एन
दुसरी ट्रिप नाही, 6 महिन्यांनी परत ट्रिप जाते ती. शिप निघते एकदम 6 महिन्यात. बोलतात तसाच त्याची शिप गेली 6 महिने, त्याचं बोलते जे माझा नशिबामध्ये असं आहे, मला कधीच सक्सेस नाही, माझं ह्यावेळेस खूप हे होता ते होता. तर थोड्या आठवड्यांनी त्याच्या कानावरती हे आली की ती शिप जी गेली ती अटकली ह्याच्यामध्ये, भंगारामध्ये, आणि ती डुबली. आणि त्याच्यावर सगळी लोक होती, ती पण डुबली. तेव्हा तो बोलते थँक्यू अश्यम. नाही, थँक्यू अश्यम, मित्राचं नुकसान झाला म्हणून, मित्राचा वारला म्हणून याला नको ना, त्याचा त्यांनी सगळं तयारी केली होती, पैसे जमवले होते जायच्या हे करायचे, आणि त्याला नको ना, त्याला दुःख आहे. पण बोलते तो दुःख जो आहे तो बेरेबल आहे, इन्स्टेड ऑफ लुझिंग लाईफ. काय अजून 6 महिन्यांनी परत ऑपॉर्च्युनिटी येईल, परत जाईल आणि परत कमर. बोलतात सिमिलर एक्सप्लेनेशन आहेत म्हणजे पश्चिम लोकांचे पण पण खजाल मधनं असं एक्सप्लेन करतात की त्या दिवशी मला समजल आणि त्या दिवशी मला त्या गोष्टींचं सांत्वन मिळेल. पण बघू की काय सांत्वन आहे, का, कारण की पुढच्या चॅप्टर मध्ये आपण बघू की बवेल जी फर्स्ट किंगडम होती की जिनी वर्ल्ड मध्ये फुल कॅप्चर केला होता, बवेल द बॅबेलोनियन्स, त्यांनी जो कॅप्चर केला होता अख्खाच्या अख्खा वर्ल्ड, त्यांनी ज्युइश ज्युइश लोकांचा टेम्पल पण डिस्ट्रॉय केला आणि आपल्याला पाठवलं एक्झाईल मध्ये. त्याच्या सांत्वन बद्दल आपण बघू की तेव्हा तिकडं नखोन आपण इर्मियाव मध्ये आणि इखामध्ये बऱ्याच वेळा आपण अभ्यास केलाय की किती दुःख होते आणि किती प्रॉब्लेम्स होते. आणि तेव्हा आपल्याला दिसत की तेव्हा जेव्हा आपल्या हाशिम परत घेऊन येईल तेव्हा आपल्याला तो सांत्वन समजेल, त्याच्या पहिले नाही, कारण की दुखते हे होते ते करते. पण नको आपण बघितलं याचे रिझन्स पण केन पहिल्या चॅप्टर्स मध्ये आपण रिझन बघितलं की का बेमेत ते आले. ऑब्व्हियसली तुम्ही नाही बोलू शकत की आम्ही काय आमच्या आमच्या हात क्लीन होते, पण गेलो याच्याबद्दल आपण डिस्कस केलं ऑलरेडी. बोलतात वहीने अल यशुअत वहीने अल यशुअतो הנה על ישועתי אפתח ולא אבחד, כי עוזי וזמרת יה השם ויהי לי לישועה. כן, הפסוק जो आहे तो 3 वेळा इकडे आणतात बाल तुरीम, 3 वेळा अख्ख्या तनाखमध्ये आणलेला आहे. पहिल्यांदा आणलाय याच्यामध्ये जसं आपण बघितला शिरात याम, दुसऱ्यांदा आणलाय इकडे इशायाव मध्ये, आणि तिसऱ्यांदा आणलाय तेहलीम मध्ये जो आपण बोलतो हल्लेल मध्ये, औजी वेजिमात्या गाई काय, तिकडं आणलाय कुफ युदखेत युद्धालेत, तिकडं हा पसूक आणलाय. फक्त बोलतात तिकडं की हा पसूक जो आहे तिकडं हशेमचं जो नाव आहे कम्प्लीट नाव, तो 3 वेळामध्ये फक्त एकदाच आणलाय आणि दाखवायला की इकडं जो आहे तो कम्प्लीट येशू आहे. जसा लिहिलाय पहिले ओझी वेझिमात या युद्ध केई, केन युद्ध केई. आणि जसा आपण बघितला अमालेकच्या पसूक मध्ये राशी लिहितात एन हशेम शलेम वे ना किसे शलेम, म्हणजे युद्ध केई लिहिलाय आणि नाही कम्प्लीट नाव लिहिलंय. पण इकडं बेमेत कम्प्लीट नाव लिहिलंय हशेमचा. बोलतात त्या दिवशी फुल कम्प्लीट नाव आहे. पसूक अजून आपण थोडंसं एक्सप्लेन करू. पसूक मध्ये लिहिलाय बोलतात वेहिने एल येशुआती एफ्ताख वेलो एफखाद. मलबी इकडे एक्सप्लेन करतात डिफरन्स आहे शब्दांमध्ये येशुआ आणि एझरा. जे कोण नोट्स करतात शिवरीमचे ते बेमेत ते इंटरेस्टिंग पॉइंट आहे. एझरा आणि योशुआ मध्ये अफिलू हिब्रूचा अभ्यास मध्ये पण डिफरन्स आहे काय ना, शब्द वापरतात यशुआ शक्यतो नाही वापरतात एझरा. आता हो लाजोरली काय आशेमकडे आपण बोलतो येशुआ. मलबी एक्सप्लेन करतात काय डिफरन्स आहे येशुआ मध्ये आणि एझरा मध्ये. बोलतात एझरा जो आहे तो माणसाला जेव्हा गरज आहे, त्याला खूप मदतची गरज आहे, तेव्हा तो जाऊन त्याला मदत करते. म्हणजे यशपो एक इकडं कोण आहे जो आहे नेजार, म्हणजे इकडं कोणतरी आहे त्याला मदत करायला लागते. म्हणजे एक माणूस आहे तो कार्ट पूल करते आणि त्याला तो कार्ट पूल नाही होते, त्याला दुसरा जाऊन मदत करते, त्याला बोलतात एझरा. त्याला बोलतात हेल्प, त्याला बोलतात असिस्टन्स, त्याला बोलतात एड. ते जाऊन त्याला मदत करतात आणि ते दोघं जण मिळून तो कार्ट पुल आउट करतात तिकडनं वेजेव, त्याला बोलतात एझरा. येशुआ म्हणजे येशुआ म्हणजे तो बसते साईडला, ज्याला गरज आहे तो बसते साईडला, आणि जो मदत करते तो येते सगळं काम करून टाकते. जसा एक्सप्लेन करतात की अरे एझरा म्हणजे दोन, आपल्याला हशेम ज्या मदत करते 2 प्रकारे मदत करू शकते. एक करू शकते एझरा, तो ओझेर करू शकते, आणि त्याच्यासाठी काय लागतात, त्यासाठी लागतात तिकडं मिचवो, त्याच्यासाठी लागतात त्याला चदाको, त्याच्यासाठी लागतात मासिम तोवीम, तोराचा अभ्यास. आणि त्या मदतीने त्याची ती मदत वेळ आणि हाशेमची इच्छा त्याच्यामध्ये ती गोष्ट कव्हर होते.
पण जेव्हा आणते येशुवा, जेव्हा आणते हशेम हेल्प, ज्याच्यामध्ये विदाऊट विदाऊट आपल्या मासिमनी, विदाऊट आपल्या चांगल्या डीड्सनी असे मदत करते कम्प्लिटली विदाऊट. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बेनिफिट काय आहे, की जे आपले खुयोत होते मिtzvotचे, तोराच्या अभ्यासाचे, सदाकतचे, ते जागेवरती स्टील राहतात. आणि हाशेम आपल्या मदत करते विदाऊट, जसा आबा त्याच्या पोराला मदत करते विदाऊट काही नाही, काय त्याला शाळेत पाठवते, हे करते ते करते, विदाऊट तो मदत करताना तो येते, बसते, जाते, दररोज त्याला घेऊन जाते, घेऊन येते. येशुआ, एझरा त्याला शाळेमध्ये, त्याला अभ्यासामध्ये मदत करते, त्याला त्याच्या होमवर्क मध्ये मदत करते, म्हणजे तो करते आणि त्याचा आबा ते मदत करते, त्याला बोलतात एझरा. इकडं बोलतात त्याचा जो येशुआ जो आहे तो कम्प्लीट राहील हेसेद, हा कम्प्लीट हेसेद आहे, त्याला बोलतात हिने एल. आपल्याला नाव माहिती आहे एलचा, आपण किती बघितलाय, एल खेसेद कोल היום, נכון? तैलीमध्ये पट्टा पारिला आहे, एल खेसेद היום कोल היום, खेसेद एल कोल היום, נכון? असा पसूक आहे, खेसेद एल कोल היום. खेसेद म्हणजे तो दया आहे, दयाने ती मदत आहे, विदाऊट आपला काय हात त्याच्यामध्ये असतं. म्हणजे इफ्ताख, इफ्ताख वेलो एफखाद, इफ्ताख वेलो एफखाद म्हणजे अतीद. अतीत म्हणजे फ्युचर मध्ये बोलतात मलबीम इकडे. काय अर्थ आहे एफ्ताख वेलो एफखाद, म्हणजे ही जी मदत जी आहे ती थांबणार नाहीये, ती कंटिन्यू राहणार आहे, अतीत मध्ये पण कंटिन्यूस राहू असणार आहे, विदाऊट आपल्या गोष्टी. म्हणजे सांगायला की ही सिच्युएशन जी आहे ती चेंज नाही होणार आहे, ती असणार आहे तमिदी, ती आहे फॉर एव्हर. आणि ही सिच्युएशन असणार आहे एफ्ताख वेलो एफखाद. अजून एक गोष्ट आपल्याला जर ऍड करायची आहे, मी टायमिंग मध्ये बघतोय, जर आपल्याला ऍड करायची आहे, बोलतात हाफिज खाईम एमुनाच्या पुस्तकामध्ये, तिकडे ते आणतात की काय डिफरन्स आहे एमुनामध्ये आणि बिताखोन मध्ये. एमुना आणि बिताखोन बोलतात मेमे त्याच्यामध्ये काय डिफरन्स नाही, खूप क्लोजली कनेक्टेड आहेत. एमुना जो आहे तो त्याच्यामधल्या आतमधला जो लेव आहे, त्याच्या मनामध्ये जी फिलिंग आहे त्याच्यामध्ये, आणि बिताखोन जो आहे त्याच्या कामामध्ये. काय काय अर्थ आहे, बोलतात एमुना म्हणजे बिलीफ जी आहे त्याच्यामध्ये त्याला माहिती आहे की हाशेम जो आहे तो माझ्यासाठी सगळ्यात चांगलाच डिसिजन घेणार आहे, सगळ्यात चांगला डिसिजन घेणार आहे. आणि तो जे माझ्यासाठी चांगलं आहे ते तो आणल, आणि माझं नुकसान नाही होणार, माझं नुकसान नाही होणार. हा एमुन आहे. बिताखोन म्हणजे त्याच्या कामामध्ये, म्हणजे बोलतात की त्याचा अर्थ असा नाहीये की मला समजा कुठली गोष्ट पाहिजे, बाईक मला पाहिजे बाईक, तर मी असा विचार नाही करणार की मला बाईक पाहिजे म्हणजे हास्य मला आणून देईल बाईक. नाही, नाही, जी गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे ती आणून देईल. म्हणजे लोक बोलतात की ना, इकडं अशी कॉन्सेप्ट आहे, त्याला बोलतात सिक्रेट. נכון, वाचलं असेल तुम्ही, बघितलं असेल सिक्रेट. बोलतात तुम्ही फक्त मागत राहा आशेमकडं, आशेमकडं ते काय बोलतील शेम एलोकीम तेव्हा वगैरे 86 बोलतील, काय बोलायचं ते बोला, तुम्ही मागत राहा त्या फोर्स कडनं आणि ती फोर्स तुम्हाला देत राहील. तर याला नाही बोलत बिताखोन, याला बोलतात नाही माहिती काय. हे आपलं ज्युइश कॉन्सेप्ट नाहीये. असे आपला कॉन्सेप्ट आहे की जी गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे ती असे माझ्यासाठी आणत आणि माझं नुकसान नाही होणार त्या गोष्टीमध्ये. त्याला बोलतात एमुना. आणि बिताखोन, बिताखोन म्हणजे त्याच्या कामामध्ये तो करत राहील त्याचं काम जो आहे तो. आणि एमुना जो आहे तो मनामध्ये कम्प्लीट अंडरस्टँडिंग की माझा आबा, माझा हशेम, माझा माझा जो देव आहे तो माझ्यासाठी चांगला विचार करते, माझं नुकसान त्यामध्ये होणार नाही. काय पण होऊ दे, काय पण होऊ दे, जरी मला नाही समजते आता. जसा जसा येतात कपल्स अंडरस्टँडिंगला, जसे येतात मित्र अंडरस्टँडिंगला, की जरी जरी कोणी येऊन त्याला सांगितलं तुझ्या मित्राने असं केलं, मी बघितलं त्याला, त्याने असं केलं, कसं आहे तो माहिती आहे, बोलते माझं बोलणं नाही झाला, ऑब्विस सिनेमा सांगितलं नाही, मला नाही माहिती, बेमेत त्याने असं केलं असेल, आणि दिसायला मला तर दिसते नाही चांगला. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दररोजच्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यावरती आपण कम्प्लीट भरोसा ठेवतो. त्याच्यामध्ये जरी आपल्याला कोणी सांगितलं त्याने असं केलं, तू बघितलं त्याला, सर आपल्याला काय नाही वाटत त्याच्याबद्दल का, कारण की आपल्याला फुल गॅरंटी आहे की त्यांनी जे काय केलं नंतर जेव्हा मी बोलीन त्याच्याबरोबर, माझ्या मित्राबरोबर, माझ्या बायको बरोबर, माझ्या पोराबरोबर, मला फुल गॅरंटी आहे की जो काम होता तो माझ्यासाठी चांगला होता. तसाच बिताखोन जो आहे, आम्ही ऑब्व्हियसली बोलतोय चांगल्या ह्याच्याबद्दल, चांगल्या फ्रेंड बद्दल, नाही की तो ऑलरेडी त्याच्यावर डोळा डोळा काढलेला आहे, याला बेमेत केन आम्ही ती. आणि तसंच बोलतात हास्यमर्दी तसाच भरोसा आहे. नाही मला समजते, मला दिसते की मला दुखते, मला इकडे ठोयच लागली, मला बोलतात माझ्या चांगल्यासाठी आहे, मला जेव्हा समजेल तेव्हा समजेल, पण बेनताय मला माहिती आहे की ही जी गोष्ट आहे ती माझ्या चांगल्यासाठीच आहे. आणि कंटिन्यू करतात, ते बोलतात आणि इफ्ताक म्हणजे त्याच्या भरोशावरती, येशुवावरती भरोसा करणं बेलो खाद की ओझी वेझिमा त्या. आणि ही जी सगळी गाणी जी आहेत, हाशिमचं कम्प्लीट नाव वेली येशुआ, आणि ही जी सगळी गाणी जी बोलली जातील ती जातील येशुआसाठी. हाशिमचं नाव कम्प्लीट असल्यामुळे ही जी गोष्ट आहे ती कंटिन्यूस राहणार आहे.
पुढचा पसूक. ज्याला कोणाला थांबवायचं मला काय प्रश्न तर विचारा, काय मला माहिती आहे मी स्पीडमध्ये चाललोय. नोट्स वगैरे करायचे असेल, परत रिपीट करायचं असेल तर मला परत सांगा. बोलतात. केन. एक प्रश्न आहे. केन. तुम्ही बोलले की देवाचं नाव कम्प्लीट असणार, तर अं, पाथाक एलियाहू मध्ये सांगतात की ते जे 4 शब्द आहेत, ते 4 जे अक्षर आहे देवाच्या केन. नावाचे, केन. त्यांनी ते बेसिकली सांगतात की पहिला अक्षर हे करते, दुसरा अक्षर हे करते, तिसरा अक्षर हे करते आणि चौथा अक्षर जे आहे ते फायनली रिडम्पशन घेऊन येईल. हम्म. पण रिडम्पशनच्या नंतर म्हणजे मशियाक एरा एकदा सुरू झाला त्याच्यानंतर देवाचं पूर्ण कंप्लीट नाव असणार, हे तुम्ही बोलता, करेक्ट? केन की काय त्याचा अर्थ आहे? अरे, आपल्याला दिसते की वर्ल्ड मध्ये वाईट गोष्टी होत राहतात. तिकडं हे स्थिर आहे, तिकडं आपल्या तो नाव जे दिसत नाही, ते कसं काय आहे की अरे वाईट वाईट लोक जे आहेत ते जगतात. अरे, वाईट लोक जगतात, वाईट लोकांना चांगलं होत राहते होते, तो हेस्तेर आहे. तो आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हेस्तेर जो आहे तो दिसते. पण हाशेमचं नाव असं काय बाहेर रिव्हील नाही होत. अरे, जो पाप करते, तो जो माणूस कंटिन्युअसली कुठल्या गोष्टी करते, तो वरती 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 ओद क्रिडेन्सिया ओद पामेज, परत त्याला ऑफिसमध्ये परत नाही समजत आपल्याला की कसं काय होते. परत तो हे होते, परत त्याचा त्याचा सॅलरी वाढ, त्याला कसं काय हेस्तेव, त्याला बोलतात हेस्तेव, ते नाही समजणार. पण जेव्हा येईल मशिया तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील. त्याला बोलतात शेम. शेम शलेम एन हेस्तेव, म्हणजे लपलेला काय नसणार आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर असणार आहेत. आणि नाही फक्त आपल्याला, क्या ना फिलू, जसं मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं फिलू नॉन ज्युइश लोकांना पण ही जी गोष्ट आहे ती क्लिअर असणार आहे. याला बोलतात आणि त्याला बोलतात गिलुय. गिलुय अशेम, किवूद अशेम ज्याला बोलतात, कवोद अशेम, गल्लो ते तशेम अशेम, जसे रामखाला आणतात. तो अर्थ आहे की जरी दुखते, जरी ठेच लागली, जरी पडलो, जरी हे भाऊ हशेम, भाऊ हशेम. त्यामुळे तो तो जो प्रत्येकाचं नावच आहे तो कम्प्लीट रिव्हील होत आहे. जसं आपण बोललो की एंड टाइम्स मध्ये जे रशाईम लोक आहेत ते पण नाव मोठे मोठे रिव्हील करतील, जसं हमान, मोठे मोठे रशा हिटलर आहेत ते पण मोठं नाव रिव्हील करतील की एवढा वाईट त्यांनी वागला, एवढा हे केला. पण अल्टिमेटली हाशिमची जी इच्छा होती तेच झाला. एला आल गबे, म्हणजे तुम्ही हाशिमच्या बरोबर असाल. ओ हाशिम तुमच्या डोक्यावरती पाय देऊन, म्हणजे लिटरली मध्ये नका घेऊ. पण हाशिम तुमच्या वरती, त्या रशाईम लोकांच्या नाकावरती पाय ठेवून, त्या डोक्यावरती पाय ठेवून ती गोष्ट त्यांच्यावरती आल गब्बेहेम, म्हणजे जसा जसा रामखाली तर आल गब्बेहेम ईद गले हाशिम, म्हणजे ते पार्ट होतील त्या स्टोरीच्या, बिग स्टोरीच्या. पण ऑन द रॉंग साइड ऑफ द हिस्ट्री, जसं आपण बोलतो तसं, की तुम्ही हाशेम बरोबर पाठवून तुम्ही ती हिस्ट्री मध्ये तुम्ही चांगल्या साईडने याल आणि तुम्ही तिकडनं नाव रिव्हील होईल. तुमच्यामुळे, तुमच्यावरती, म्हणजे तुमच्यामुळे तो नाव अजून वरती जाईल, की तुम्ही त्याचं नाव रिव्हील करायला मदत केली. पण तुम्ही रॉंग साइड मध्ये होते. काका इशेमीत गले. हा रामखालचा तोरा आपण नाही जास्ती आणत, डीप कॉन्सेप्ट आहेत. कॅन स्पेशल त्याच्यासाठी अभ्यास आपण करू बेसात असेंब्लीने दर कधीतरी. पण बेनताईम आपले जे बेसिक्स आपण अभ्यास करतोय ते झाल्यानंतर कॅन समजला. थँक्यू रबी. כן. טוב, אה, בולטת ואמרתי ביום ההוא הודו להשם קראו בשמו, הודיעו בעמים עלילותיו, הזכירו כי נשגב שמו. बोलतात इकडे पसूक मध्ये अर्थ काय आहे? बोलतात की ओझी व झिमरात्या, ओझी व झिमरात्या दोन पिरुषी इकडे आणलेत. बोलतात जसं राशी आणतात ओझी व झिमरात्या, बोलतात की नाही सांगायला की ओझी व झिमरात्या म्हणजे माझी जी ताकद आहे ती ती שנייה, ועוז שלי, ואין לפרש עוזי, म्हणजे नाही इकडे बोलायला की नाही इकडे बोलायला की मी राशी उघडतो, नाही इकडे बोलायला की नाही इकडे बोलायला की ओज शेली, नाही मला माहिती इकडे का नाही आणले तो. याच्यामध्ये लिहिलं आहे राशीमध्ये आणतात ओझी म्हणजे नाही לפרש, לא לפרש זה עוז שלי. כן, म्हणजे बोलतात नाही तुम्ही पिरुष सांगू शकत की तो माझी ताकद आहे. אין לפרש עוז שלי, שלא מצינו במקרא עוזי. बोलतात कुठंच अख्ख्याच्या अख्ख्या तनाख मध्ये कुठंच नाही लिहिलंय ओझी im निकूद खताफ कामाच शेल्लो शोक. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा ओझी लिहिलेला आहे अख्ख्याच्या अख्ख्या तनाख मध्ये, राशी लिहितात तो तिकडं नाही लिहिलाय जसा आपल्या याच्यामध्ये लिहिलाय
אלא לילי विथ कामाच सॉरी विथ पाताख आणि विथ שורוק. שורוק काय त्याचा अर्थ आहे? बोलतात उजी. מה זה עוזי? שמשלושה מקומות, जसं बोललं की 3 जागेमध्ये आणलाय हा פסוק, שהוא סמוך אצל זמרתיה, לא זמרת כמו שזמרתי, אלא על כורכך זמרתי. דבוך הוא לתיבה של אחורה. म्हणजे ही जी गोष्ट जी आहे, ही जी जिमरा जी आहे, म्हणजे ही जी गाणी जी येतात, ती ताकद आहे. म्हणजे हाशेमचा सांगण्याचा शेबाक, जेव्हा मी हाशेमची स्तुती करतो, तो आहे कोआख. नाही की माझ्या कोआखनी, नाही की माझ्या ताकदीने. जसं मिस्राईमध्ये अरे सर्वंट्स होते, स्लेव्स होते 86 वर्ष, रदूशना 210 शना आणि 86 डिफिकल्ट हे, आणि ते त्यांच्या मास्टर्सला बघतात आणि त्यांच्यामधनं ते बघतात की विक्टोरियस होतात. तो ओझी जिमा ते कुठून त्याच्या ताकदीमुळे ते आले. खमुशी मालो मेने इस्रायल. अरे त्याचा शेबा, त्यांची जी गाणी जी आहे, त्यांचा जो स्तुती जी आहे, तो त्यांच्यासाठी होते ओझ. बोलतात वयामावतेम, म्हणजे तुम्ही बोलाल त्या दिवशी, होदूल आशेम किरऊ बिश्मो, त्यांच्या नावाने तुम्ही आशेमच्या ह्याच्यानी त्यांना थँक्यू बोला. בעמים עלילותיו. מה זה בעמים עלילותיו? הזכירו כי נשגב שמו. इकडं एक्सप्लेन करतात मफरशीम काय याचा अर्थ आहे. याचा अर्थ आहे की त्या दिवशी तुम्ही आशेमचं नाव घेऊन त्याची स्तुती सांगा. वेहोदिऊ बामीम, आणि बाकीच्या सगळ्या नेशन्स मध्ये पण त्यांचं नाव जो आहे तो पिरसूम करा. पण कसा पिरसूम करा? आलिलोताव अजकिरू की निसगाव शेमो. लोकांमध्ये बाकीच्या जे नेशन्स आहेत त्यांच्यामध्ये आपण जसा पहिल्या चॅप्टरमध्ये डिस्कस केला होता की हशेमच्या हातामध्ये 2 वेज आहेत. की 2 वेजनी हशेम वर्ल्ड चालवते. एक जो वे आहे ज्याला बोलतात अनागा ललित, ज्याला बोलतात तेवा. अनागा ललित म्हणजे जनरल अंडरस्टँडिंग, जनरल रुलिंग. सी मध्ये वेव्स येतात, गरमीमध्ये गरमी पडते, उन्हाळ्यामध्ये फळं जी आहेत ती जास्त टेस्टी होतात, वगैरे वगैरे वगैरे. याला बोलतात अनागा तिवीत, अशगाखा तिवीत. त्याला अजून एक दुसरं नाव आहे ज्याला रामखाल शुभ नाही मला माहिती काय आहे आज रामखालचा. रामखाल जसं बोलतात अशगाखा बेहमीत. बेहमीत म्हणजे सगळ्यात जसं नेशन्स, सगळे जे ॲनिमल्स, जसं अजगा काय म्हणजे त्यांची जी फुल ती जी ट्राईब आहे, त्यांची जी जात आहे, लायन्स, टायगर्स, बफलोज, हे ते त्यांच्यावरती त्यांचा स्पेशल अशगाखा, त्यांच्यावरती अशगाखा, त्यांना फूड मिळेल, त्यांना हे मिळेल, त्यांना ते मिळेल, अख्ख्या लायनच्या जमातीवरती. नाही की लायन एक पर्टिक्युलर लायन आहे त्याच्यावरती. अपल्पी खसिदूत, खसिदूत म्हणजे जे जे खसिदूत आहे ते त्याच्यामध्ये नाही मला एक्झॅक्टली कुठल्या खसिदूत मध्ये माहिती आठवते, पण त्यांच्यामध्ये बोलतात की अपिलूवाला मुंगीवरती पण त्याच्यावरती अशगाखा आहे वगैरे. पण मी बोलतोय बेंताईम मेफरशा तनाखच्या जे जे एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये बोलतात की त्यांच्यामध्ये म्हणजे नेशन्स आहेत, सगळे सगळे नेशन्स त्यांच्यावरती, नेशन्स नेशन्स ऑफ द वर्ल्ड त्यांच्यावरती तसा अशगाखा आहे. आणि ज्युइश नेशनवरती ज्युइश अशगाखा आहे. त्याला बोलतात अशगाखा प्रतीत. अशगाखा प्रतीत, स्पेशल अशगाखा, इंडिव्हिज्युअल अशगाखा. त्या अशगाखामध्ये हशेम चालवते वर्ल्ड ऑल्सो थ्रू नेस, ऑल्सो थ्रू वंडर्स, ऑल्सो थ्रू मिरेकल्स. बोलतात हे जे नेशन्स ऑफ द वर्ल्ड आहेत त्यांना नाही माहिती आहेत, त्यांना नाही माहिती आहे त्यांच्यावरती काय, त्यांना माहिती आहेत आपल्या थ्रू, काय आपल्या थ्रू माहिती आहेत वंडर्स, पेजर अटॅक, हे ते त्यांना बरोबर माहिती आहे. त्यांनी आपल्याकडनं ऐकलेलं आहे. आपल्याकडनं त्यांनी ऐकलेलं आहे पेजर, त्यांनी सीचं आहे फाटते. जसं मी मिद्रास तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी, की मिद्रासमध्ये लिहिलं आहे की अफिलू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टीन मधनं आणि आणि टीन मधनं आणि स्टील मधनं हाशेम मिरेकल जाणं, जेव्हा मशियाचे दिवस येतील तेव्हा, आणि आपल्या डोळ्याच्या समोर टीन आणि याच्यामध्ये बॉम्ब जे ते त्यांच्यामध्ये हाशेमचं नाव जे आहे तो रिव्हील करेल हाशेम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बोला. म्हणजे या गोष्टी छोट्या आहेत काय, की बॉम्ब पडत नाही, हे नाही होत, ते नाही पडत, छोटे मिरेकल्स आहेत हाशेमच्या ह्याच्यामध्ये, पण ते वंडर्स आहेत, ते मिरेकल्स आहेत. अफेलो तुम्हाला दिसेल की लोक विचारतात अरे एवढे बॉम्ब टाकतात, एवढे हे करतात का? हाशेमचे वंडर्स आहेत आपल्यावरती, प्रतिम अशगाखा प्रतीत. त्याच्यामुळे हाशेम आपल्याला घाबरवते. पाहिजे हाशेमला की आपण परत मार्गावरती येऊ, जे जे हाशेमचा मोटिव्ह आहे. तर बोलतात त्या दिवशी जेव्हा येईल मशियाक रिव्हील होईल, तेव्हा आली लोता म्हणजे ते जे हाशेमनी सगळे मिरेकल्स केले ते तुम्ही इजकीर करा, तुम्ही फक्त रिमाइंड करा त्यांना की त्याचं नाव जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांनी आपल्यावरती डिवाइन इंटरव्हेन्शन जो आहे तो खूप मोठा होता आपल्यावरती. या सगळ्या 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 आजपर्यंतच्या कंटिन्युएशन मध्ये पुढचं चॅप्टर मला नाही माहिती किती आपल्याला जमल कम्प्लीट करायला, आपण पुढच्या चॅप्टर मध्ये आपण बघू आणि एंडला आपण आणू अफिलू
आपल्या दिवसामध्ये एक बुक आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे. त्या बुकचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ द एन्शंट जुडाइझम. आणि तिकडं ते आणतात बावेल बद्दल, जे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू, पुढच्या चॅप्टर मध्ये, की बोलतात त्या दिवसापासनं, जेव्हापासनं तो जो गोष्ट घडली दानियल मधली, त्या दिवसापासनं बावेल मध्ये कधीच शांतता नव्हती. कधीच तिकडं तो जो ग्रेटनेस होता तेव्हाचा, की अख्ख्या वर्ल्ड मध्ये तो सगळ्यात रूल होता. जावा तिकडे लिहिलाय, मिला मिला दे जावा तिकडे लिहिलाय. तू पहिला आहेस, गोल्ड हेड तुझा जो आहे तो गोल्डचा आहे. त्याच्याबद्दल तिकडे डिस्कशन आहे की तू गोल्ड होतास. तो परत कधीच नाही आला. जसा नवी लिहितात किती वर्षापूर्वी, ऑलमोस्ट 3000 इयर्स पहिले ते लिहितात. त्यावेळेला समजा आपण बघतो बोललो की म्हणजे फक्त नेबुखादनेस्सार आणि एविल मेरोदाक आणि थर्ड होता बेलशस्सार, त्यांच्या नावाने जर समजा फक्त या निबुआ होता, तरी पण ऑलमोस्ट 300 इयर्स पहिले त्यांनी निबुआ दिला होता, की त्यांना समजत नव्हतं की कसं आहे. अफिलू अफिलू राशी आणतात की नेबुआच्या टायमाला अफिलू बाबेलचा जो 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 ममलका होता, बाबेलचा जो किंगडम होता, तो पण एक्झिस्टिंग नव्हता. म्हणजे नबी येऊन सांगते असा एक नेशन असणार आहे मोठा, आणि त्याचा असा फॉल असणार आहे, तो डिस्ट्रॉय करेल. अल्मात में दबे, कशाबद्दल तू गोष्ट बोलतोय आम्हाला काय समजत नाही. काय समजत नाही, पण जसं लिहितात की लवकर येणार आहे. माझे लवकर येणार आहे, 300 वर्षामध्ये येणार आहे. मग ते लवकर येणार आहे, बघत काय ना, आशेमच्या टर्म्स मध्ये तो लवकर आहे, 1/5 ऑफ द डे आहे. कारण की आशेमचा एक दिवस म्हणजे 1000 इयर्स आहे. 1/5 1/3 डे मध्ये तो येणार आहे. म्हणजे 3 ते 6 तासामध्ये, 9 तासामध्ये, तो 8 तासामध्ये ऑलरेडी ती गोष्ट येणार आहे. त्यामुळे बोलतात लवकर लवकर ही गोष्ट येणार आहे, तुम्ही तुमचे ऍक्शन जे ते कम्प्लीट करा. तर कंटिन्यू करू. इकडे बोलतात तेव्हा तुम्ही अस्किर करा, तुम्ही त्यांना फक्त रिमाइंड करा. का बोलतात, अरे ओवद्या अवोदा जरा आणि आताच्या आपल्या आपल्या वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये कॅन अफिलू अफिलू जे, आणि आपल्याला इंडियन लोकांना जास्ती माहिती आहे अगोदर जरा, कॅन तिकडं काय ते मला आठवला कॅन, पण मी आपल्या आपल्या टॉपिकसाठी कंटिन्यू करणार आहे. तिकडं अरे आपल्या अबोधा जरामध्ये पण लोक, ते पण जे लोक एवढ्या सगळ्या यांच्या अबोधा जरा करतात, ते पण बोलतात अल्टिमेटली एकच हशेम आहे, कॅन एकच देव आहे आणि तो सगळ्यांवरती कंट्रोल करते. आणि त्यांनी फक्त प्लीट केलंय, आणि ते ह्याचा देव हा आणि ह्याचा देव तो आणि त्याचा देव तो. का? कारण की तो खूप वरती आहे, आपली तिकडे पोच नाही जात. आपण त्याच्यावर डायरेक्ट बोलू नाही शकत. तो जो वरचा सगळ्यात सुप्रीम कमांडर आहे त्याच्यावर आपण बोलू नाही शकत, पण आहे तिकडे त्याच्या खालचे, त्यांच्यावर आपण खेळ बोलू शकतो. आणि त्यांच्या थ्रू आपण आपल्या ज्या बकाशोत आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या आपण मागतो. बोलतात तसाच तुम्ही त्या दिवशी त्यांना तुम्ही दाखवून द्या की नाही, तुम्हाला यांची सगळ्यांची गरज होती, त्यांना तुम्ही फक्त रिमाइंड करा. आत्ताच्या दिवसामध्ये काय बोललो, कारण की सगळे लोक तुम्ही आणा फिलू हिंदूज, जे लोक बोलतात हे ते ह्याचा मंदिर त्याचा मंदिर सगळ्यांची सगळे सेपरेट, पण ते पण आता बोलतात मोनोलिथिक एकच हशेम आहे. अल्टिमेटली त्याची जी ताकद आहे कमते, ख्रिश्चन आणि आणि मुस्लिम मध्ये ते ऑलवेज बोलतात की एकच हशेम आहे. त्यांना तुम्ही फक्त दाखवून द्या की एकच हशेम म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, कारण की त्यांना नाही अंडरस्टँडिंग आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे काय, कशाला बोलतात एक हशेम, कसं त्याला त्याला आपण सर्व करतो, तो तुम्ही त्यांना दाखवून द्या. की निसगाब शेमो, की तो त्याचा वरचा जो नाव आहे, त्यांना परत आठवण करून द्यायला पाहिजे की ते विसरले. त्यांनी त्यांची नावं गेलीत बाल मध्ये आणि कमुश मध्ये आणि आणि अजून कुठल्या अगोदर जरा होते त्यांच्यामध्ये त्यांची नावं हरवली गेलीत. पण त्या दिवशी तुम्ही त्यांचं नाव, हाशेमचं नाव जो आहे तो तुम्ही दाखवून द्या. बोलतात इकडे पसूक आहे, जमेरू हशेम की गेऊत असा मुदआत זאת בכל הארץ. जमेरू हशेम, जमेरू हशेम की गेऊत असा, अर्थ असा आहे जमेरू हशेम की गेऊत असा, म्हणजे हशेमचा जो नाव जो आहे तो तुम्ही सगळ्यात वरती काढा. आणि इकडे गेऊत गावा जो आहे त्याचा इकडे अर्थ आहे ए, ए, שיתאספו, יתאספו ויתפרסמו כל הניסים. गावा म्हणजे जो, ज्याला बोलतात प्राऊड, ज्याला बोलतात प्राईड, तो कशामध्ये आहे, मुदात मध्ये. मुदात मध्ये म्हणजे त्याच्या त्याच्या पिरसूम मध्ये, त्याच्या ए, त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याचं नाव जो होतं, जसं मी पहिले पण बोललो की फायनल जो आहे तो त्याचं नाव, हाशेमचं नाव जो आहे तो रिव्हील करण्यामध्ये सगळ्या वर्ल्ड मध्ये, तो हाशेमचा गेऊत आहे, तो हाशेमचा प्राईड जो आहे तो रिव्हील करण्यामध्ये आहे. तसंच बोलतात जमेऊ हशेम
ही गेऊत असा त्यांनी जे मिरॅकल्स केले तो सगळ्यांना तुम्ही बेकोल आहात सगळीकडं तुम्ही ते जो नाव जो आहे तो मेफरसेम करा. त्यानंतर बोलतात चाली वेरोनी योशेबत ציון की गदोल बकिरवे कदोश ישראל. लास्ट पसूक खूप पॉवरफुल पसूक आहे. बोलतात इकडे चाहली चाहली म्हणजे ती तू आनंदित राहा. रवनी जो रवनी जी आहे ती येते गाण्यामध्ये म्हणजे नाही फक्त सिमखा जी आहे केन हे जे पसुकीम आहे हे जे मिदोत आहेत केन मसाख्या चुकामध्ये हे अख्याच्या तनाखमध्ये कसले किती शब्द वापरलेत या लुजू चाहली रोनी तिकडं सगळ्या चुकामध्ये रोनीबद्दल लिहिलं आहे की रोनी म्हणजे जेव्हा ती सिमखा जी आहे त्यातनं आतमधनं गाणं येते ऑब्व्हियसली डायरेक्ट त्याला गाणं येते बोलायला तो आतमधनं बोलत डायरेक्ट त्याचं गाणं चालू होते जसा एक शब्दाच्या वेळेला लगेच चालू होतात काय लगे याच्यामध्ये शालोम आलेखिमचं गाणी और शब्दाची गाणी सिमखामध्ये ती त्या आनंदामध्ये रोनी रोनी व सिमखी बात सियोन तसं तिकडे पण लिहिलंय चाली वे रोनी योशे व सियोन म्हणजे जी लोक इस्रायलमध्ये आहेत इस्रायलची लोक ज्युईश लोक की गदोल बकिरवेक कदोश इस्रायल गदोल बकिरवेक बेकेरेच इस्रायल अर्थ असा की नाही की त्या दिवशी हाशेमचं नाव मोठा येईल आणि सगळ्यांना सगळ्या 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 नेशन्सचं नाव मोठा येईल आणि तुझ्यापेक्षा खूप मोठे मोठे नेशन्स आहेत चायना आहे इंडिया आहे मोठे मोठे नेशन्स आहेत त्यामुळे तुझी व्हॅल्यू कमी होईल की आता सगळ्यांना माहिती पडलं आणि सगळे त्याच एकाच देवाची आज्ञा मानायला लागतील बोलतात ना की गदोल बेकिरवे कदोश इस्रायल की गदोल बेकिरवे कदोश इस्रायल जी खिदुशा जी आहे ती तुझ्यासाठी स्पेशल आहे ती तुझ्यासाठी आहे आणि तू अदाय म्हणजे जरी तू सगळ्यात छोटा नेशन असशील आणि सगळ्यात छोटा आम असशील सगळ्यात मोठा तुझाच असणार की तुझ्यामध्ये दोष आहे जसं आपण बोललो की जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत त्यांना त्यांना नंबर्सची गरज नाही लागत ते एक छोट्या ह्याच्यामध्ये पण पॅक होऊ शकतात आणि त्याचा जो व्हॅल्यू जी आहे ती खूप मोठा होऊ शकते जसं डायमंड सारखे की कमी ह्याच्यामध्ये पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती खूप मोठी आहे इथपर्यंत होता चॅप्टर 12 आपण चॅप्टर 13 चालू करू जिकडे येऊ तिकडे आपण थांबू बेसा असेल टाइमच्या एंडला आणि पुढच्या वेळेला तिकडनं कंटिन्यू करू परत विथ रिव्हिजन जसं प्रत्येक वेळेला करत आलोय तसं 13 चॅप्टर मध्ये नवी इकडे रिव्हील करतील बवेल जो नेशन होता बेबिलोनियन्स त्यांचा डिस्ट्रक्शन त्यांनीच डिस्ट्रक्शन केला होता फर्स्ट टेम्पल ऑब्विसली आपण 10 चॅप्टर मध्ये नाही 6-7 चॅप्टर्स मध्ये आपण तिकडे डिस्कस करत आलो की नवी कसे प्रूफ्स देत राहतात लोकांना कुठल्या कुठल्या गोष्टींवरती कुठल्या कुठल्या पार्ट्स वरती चुवा करायचंय आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघतो की बेमेत एखाद आहेत आपल्या दिवसामध्ये पण वेखुले जसं आपण एक्सप्लेन केला पबीम आणि दारूचे हे अड्डे वगैरे त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेखुले केन एकातले एखाद इकडे आपण बघू डिस्ट्रक्शन आणि आपण बघू डिस्ट्रक्शनचे पण जे डिटेल्स आहेत टू द कोर ममाश म्हणजे ज्या गोष्टी झाल्या नाही बोलते मी आता याला तेव्हा जेव्हा नेबुखाद नेताचा फॉल आला तेव्हा बेजाशम नेबुखाद नेताची फुल स्टोरी जी आहे ती आपण बघू दानियल मध्ये आणि एंड आपण बघू परत नाही आपण दानियल मध्ये बघू त्याची फुल स्टोरी फुल डिटेल्स मध्ये आता मी फक्त थोडा जे फिलर्स जे आहेत समजून घ्यायच्या चॅप्टर मध्ये ते फक्त ऍड करू बोलतात तिकडे चॅप्टर 13 मध्ये मसा बवेल अशेर खजा इशायाऊ बेन आमोत एक्सप्लेन करतात मसा हा शब्दच आहे जे कोण आहेत शिवरमध्ये आज काय जखीतेम तुम्ही तुम्ही बेमेत तुमच्या स्खूत आहे तुमच्याकडे की हा शब्द बघितला ना ते मसा बोलतात इकडे मेफशी मसाचा अर्थ आहे नेव्वा आला गोईम कारण की आतापर्यंत आपण खजा बघितला होता आपण बघितलं होता नवा दबेव वयोमेव काय हे शब्द बघितले मसा आपण या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही बघितला होता की ज्याचा कॉन्टेक्स्ट आहे नेव्हुआ बद्दल ज्याचा कॉन्टेक्स्ट आहे प्रॉफेसीचा इकडे आणलाय मसा मसा मेफर्शिम एक्सप्लेन करतात अर्थ गोईमच्या वरचे नेबुआ त्यामुळे हा शब्द जो आहे आपल्याला परत परत जास्तीत जास्त दिसणार पण नाहीये थोडे जागे दिसल पण कारण की मोस्टली जे नेबुओत आहेत आपल्या अख्ख्याच्या तनाख मध्ये काय ते आपल्यासाठी ज्युईश लोकांसाठी नाही की आपण येतो बाकीच्या लोकांना सांगतोय त्यांना घाबरवून त्यांना बोलतो या कन्वर्ट शालो आपण कधीच नाही बोलत इकडं पण कन्वर्ट करायसाठी नाही त्यांना त्यांना सांगायला की तुम्ही तुमच्या मार्गाने तुम्ही वागत राहायला पाहिजे इकडं अफेलू या चॅप्टर मध्ये जेव असा होणार वेज देव त्याचा तुम्हाला पितारोन असा आहे आणि आपण इकडे बघू एक्सप्लेन करतील मेफर्शिम कधी 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 हा जो गेझेरा आहे तो इरिव्हर्सिबल आहे आपल्यावरती म्हणजे हाशेम जेव्हा आपल्यावरती ज्युईश लोकांवरती असा कुठला गजेरा आणते तो बेमेत होऊ शकते मूव्ह ऑन
तो दुसऱ्या नेशनवरती. म्हणजे आपण सडनली गजेरा आहे, लोक येतात बघतात की ऍक्शन दिसत नाही, सडनली शबात चालू करतात, व्यवस्थित प्रॉपरी चालू करायला अभ्यास चालू करतात, तोराचा तदाको चालू करतात. सडनली तो गजेरा येतो, तो चेंज, तो नाही येते आम इस्रायलवरती, तो मूव्ह होते दुसऱ्या नेशनवरती, जसा त्सुनामी वगैरे तिकडं तिकडं दुसरीकडे कुठे जाईल. पण तो गजेरा जो आहे तो येणार खालती. इकडं बोलतात मसा बवेल अशर खजा यशायाहू बेन आमोच. इकडं हा जो नेबुआ जो आहे तो बाबेलचा नेबुआ आहे. बाबेलमध्ये काय होणार त्याच्याबद्दल लिहिलंय. राबी, काय याच्या ह्या नेबुआमध्ये एंड ऑफ टाइम मध्ये बाबेलचा, म्हणजे बाबेल मता आता आत्ताचं इराण झालं, इराण ना इराक. 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 तर ते काय इराण जो आहे म्हणजे ते त्या, मदाय, मदाय, मदायू पगास. काय यांच्याबद्दल म्हणून बोलू. काय पण या पोर्शन मध्ये फायनल रिडम्पशनची पण रेफरन्स येते का? खेन थोडासा आहे, नेचाक आदला नेचाक इकडे एंडच्या टाइम्स मध्ये आदला नेचाक खेन तिकडे आहे लिहिलाय. नाही इकडे मलबीम पाऊंड करतात, बोलतात नाही लिहिलाय एका पसुक मध्ये पुढे जाऊन, नाही लिहिताय तिकडे दोर दोर एल आला नेचाक लास्ट लास्ट पसुकी मध्ये. इकडे आणलंय की एंड मध्ये काय होईल त्यांचा. तिरतास ना וכולי. הנה, לא תשב לנצח ולא תשכון עד דור ודור ולא יהל שם ערבי. כן, बघू आरवीचा काय अर्थ. इकडे राशी लिहितात आरवी ममाश. काय आरवीम पण तिकडे नाही बसणार बोलतात. आणि आरवी त्यांच्या नेशन मध्ये बेशायाच्या मध्ये आले होते आरवी, मग पितो आरवीचं नेशन. मोहम्मद अजून जन्माला त्याला यायला अजून 1,500 वर्ष लागणार आहेत. आरवी लो शिवश्यामा बोलतात तिकडे, आरवी पण नाही थांबणार. तर बघू आपण त्याचा काय अर्थ आहे. मे बी त्यांचा कनेक्ट होता शिया बरोबर o सुन्नी बरोबर. तर בסדר, בסדר. आहे काय त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट बेमेत आहे एंड ऑफ द टाइम्स मध्ये पण. आणि जसं मी बोललो की त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मी त्याचं रायटरचं नाव पण आणतो मे बी पुढच्या वेळेला. आता त्याच्यामध्ये ते 40 वर्षापूर्वी तो पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये बोलतात तुम्ही बघा इराकमध्ये ज्या तेव्हा जो तो नेबुआ झाला होता तसाच परत कधीच ग्रेटनेस. जेव्हा सद्दाम हुसेन जो स्वतःला बोलत होता मी आहे नेबुकादनेचार, जसं आपण डिस्कस केला ऑलरेडी, त्याच्या दिवसामध्ये पण ती जी होतं की अख्ख्या वर्ल्ड मध्ये लॉस्ट जेव तुम्ही एकदा ज्युइश लोकांना डिस्ट्रॉय करा, परत ती तुमच्याकडे येणार नाही. तो जो गुदुला होता, तो जो बिग मिच्राईम काय सगळे कुठला पण नेशन घ्या, नो नो मिशन नाही. בסדר? נתקדם. बोलतात इकडे על הר נשפה שאו נס הרימו קול להם הניפו יד ויבואו פתחי נדיבים. काय झालं इकडे. बोलतात על הר נשפה, על הר נשפה שאו נס. लँग्वेज जी आहे ती नवीची लँग्वेज आहे. लँग्वेज मध्ये इकडे लिहिलं आहे על הר נשפה, הר נשפה, הר גבוה, לקבץ, על הר שקט והבוטח בשופי. बवेल आपण एक्सप्लेन करू थोडासा हिस्ट्री पुढच्या लेक्चर, पुढच्या शिवरला आपल्याला थोडा मदत होईल कंटिन्यू करायला. बाबेल जो होता जसं मी बोलत आलोय आतापर्यंत या शिवरमध्ये, आजच्या शिवरमध्ये, की सगळ्यात बिगेस्ट, सगळ्यात सक्सेसफुल, सगळ्यात मोठा नेशन होता. त्याच्यामध्ये निष्पे होता, म्हणजे कोण त्याच्यात अटॅक बिटॅक काय करण्याचे काय हेच नव्हतं, म्हणजे विचार पण नाही करू शकतो. म्हणजे असा नेशन होता की जो सगळ्यांवरती रूल करते. हा निष्पे शकेत हेन तिकडं त्यांनी त्यांच्या वरती कलेक्ट केला. दानियल मध्ये तिकडं आणलाय की त्या रात्रीमध्ये ते पार्टी करत होते. आणि पार्टी कशाने करत होते ते बेतामिकदासचे जे किलीम होते, बेतामिकदासचे जे युटेन्सिल होते त्याच्यामध्ये ते दारू वगैरे पित होते, त्याच्यामध्ये पार्टी करत होते. सडनली त्यांच्या भिंतीवरती रक्ताने लिहिले गेला मिला 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 मिला, म्हणजे ही गोष्ट होणार लवकरच आल येदे पगासुमध्ये. आणि तिकडे त्यांनी सगळ्यांना बोलायला विचारलं, कोणाकोणाला विचारायला, कोणाला काहीच माहिती नव्हता. ही स्टोरी आहे टुवर्ड्स द एंड. म्हणजे नेबुखादनेस्सारच्या दिवसामध्ये त्यांनी फुल रूल केला ऍज अ किंग. थोडा एक स्पॉट होता की त्याच्यामुळे थोडे त्याला प्रॉब्लेम्स होते, पण ते त्यांनी सदाकोत बंद केले म्हणून त्यामुळे त्याला प्रॉब्लेम्स आले. पण त्यांनी कुठला तो मित्र आपण केला होता, बघितला होता, त्यांनी स्टेप्स घेतले होते, लिहिला होता, चेक केला होता, त्याच्यामुळे हाशमी त्याला बक्षीस दिला होता, त्याला त्याला प्रेझेंट दिला होता की त्याचा जो किंगडम आहे तो तो रूल करेल ऍज अ किंग अख्ख्या वर्ल्ड मध्ये. आणि त्याच्या दिवसामध्ये अदाईन बावेल जी आहे ती पॉवर मध्ये असते. त्याच्यानंतरचा पोरगा होता
एव्हिल मेरोदाक, तो चांगला होता ऍक्च्युली इस्रायल ज्युइश लोकांसाठी, पण त्याची डेथ झाली, बघू आपण जेव्हा येऊ तेव्हा. आणि त्याच्यानंतर पोरगा पण बेलशचा, तो पण होता ज्युइश लोकांच्या साईडमध्ये, पण त्यांनी चूक केली की त्यांनी ड्रिंक्स वगैरे घेतले बेतमिकदाच्या किल्लीमध्ये, कारण की त्यांनी शाळेमध्ये नाही जायचे, जसे बाबेलमध्ये जे आहे शाळेमध्ये नाही शिकायला जायचे, तेलाच्या पैशावरती ते भरोसा होता. त्यामुळे त्यांचं कॅल्क्युलेशन होतं 70 इयर्स चुकला. 70 इयर्स त्यांना कॅल्क्युलेट नाही बरोबर करायचं ना, त्यांनी चालू केला पहिल्यापासून खोरावोत म्हणजे जेव्हा बाकीचे जे डिस्ट्रक्शन होतं जेव्हा ते चालू केला ना, एक्झाईल पासून त्यांनी चालू केला, म्हणजे जेव्हापासून आम्ही सगळ्याला बाहेर काढलं तेव्हापासून कॅल्क्युलेशन चुकले. त्यांनी 70 इयर्स करेक्ट कॅल्क्युलेट नाही केले आणि त्यांनी बघितला की 70 इयर्स झालेत. त्यामुळे त्यांनी काढली ती भांडी आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा डिस्ग्रेस केला. हाशेमचा याद आला, त्यांनी सांगितलं की तुमचं डिस्ट्रक्शन होणार आहे लवकरच. कोणाला काय समजणार नाही तिकडे काय लिहिलंय. बोलवला दानियलला, तो ऑलरेडी त्याला दानियलला त्याच्या त्याच्या ग्रेटनेस पासून उतरवला होता. त्यांना फ्रेश ब्लड पाहिजे होता, कोणाला काय समजणार नाही. त्यांनी आणला दानियलला परत पॉवर मध्ये. पॉवर मध्ये नाही, त्यांनी ऍज अ कन्सल्टंट त्याला आणला. फ्रीलान्स नाही, फ्रीलान्स म्हणून त्याला आणला. आणि त्यांनी त्याला विचारला आणि त्यांनी सांगितलं याचा अर्थ काय आहे. त्यांनी त्याला परत मोठा केला. ऑफिर आपण बघू पसूक मध्ये लिहिलाय अफिलू. दोन दोन वेज आहेत तो पसूक शिकायचा, पण आपण बेंताईम बोलू ऍज अ स्टोरी. त्यांनी दानियलला मोठा केला खूप. आणि त्याच रात्री त्यांच्यावरती त्यांचे जे दोन नेशन होते, परास आणि मदाय, म्हणजे इराणने इराकवरती वॉर केला आणि त्यांनी त्यांना सगळ्यांना मारून टाकला. आणि ते लोक जे होते ते खूप अखजारी होते, खूप इव्हिल आणि क्रूर होते, क्रुअल होते. आणि त्यांनी अख्खाच्या अख्खा हे जो आहे तो घेतला. अखाश्वेरोश जो होता तो पण परास आणि मदायचा त्यांचा राजा होता. त्यांनी वाशती जी होती ती होती ग्रँड डॉटर नेबुखदनेच्छरची, तिच्यावर त्यांनी लग्न केलं आणि वेखेन आला बिसेदो. त्यानंतर ती स्टोरी आली दरव्याविश आणि त्यांनी परत पाठवला. आणि नंतर त्यांनी बांधला बेतामिकदाश अशेनी, सेकंड टेम्पल त्यांनी येरुशलेममध्ये बांधलं. तो इकडे दिलाय हा निष्पेय, म्हणजे जो जो नेशन जो होता तो सगळ्यात शांत. शांत म्हणजे इन टर्म्स ऑफ बतुआक, कोण नेशनवरती अटॅक करणार आहे, सगळे लोक त्याचे बाबली लोकच आहेत. पण हाशेमला पाहिजे तर हाशेमने काय केला, बोलतात सेउनेस. सेउनेस म्हणजे काठी मोठी घेतली, जसं आपण म्हणलं नेस सिओना. माझे नेस सिओनाचा अर्थ आहे देगेल. देगेलची जी काठी असते, कारण देगेलचा जो दांडा आहे तो वरपर्यंत उंच उंच लावतात का, तर बोलतात की तिकडनं लांब पण कोण बघते त्याला दिसायला की तिकडं त्याचा झेंडा आहे. तसाच इकडं पण हरिमू नेस म्हणजे वरती 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 केला. आणि तो त्यांनी त्यांनी बोलवला, म्हणजे त्या हाताने ज्यांनी आवाज आला त्यांनी त्यांना उठवला परास. त्या रात्रीमध्ये, सेम रात्रीमध्ये, त्याच रात्रीमध्ये त्यांनी उठवला परासला, इराणी लोकांना, आणि त्यांनी उठवला मदाईच्या लोकांना आणि बोलले या वॉर करायला आज. जेव्हा ते जवळ आले बोलतात सेउनेस हरिमुकोल आवाज वाढवा. तिकडं आवाज पण आला ना, कोण तिकडे त्यांनी आवाज पण आला. आणि त्या आवाजाने ते आले परत. कुठं यायचा आले पहिले झेंड्याजवळ. आकडे झेंड्या जवळ आलं, कुठं जायचं, इकडं लेफ्टला साईडला. मग तिकडे त्यांना आवाज आला इकडे इकडे इकडे, मग तिकडे ते आले. तिकडे आल्यावरती बोलतात हरिमू कोल लाहे, म्हणजे त्यांना आवाज द्या तिकडं आल्यावरती, अजून जवळ आल्यावरती, काय बोलतात हेनिफुयाद म्हणजे हात त्यांना वेव करा, इकडे 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 या साईडनी. वेयवो पितखे नेदिवीम, आणि ते कुठे येतील तर पितखे नेदिवीम. माझे पितखे नेदिवीम म्हणजे जसा जंदीव जो आहे माणूस, जो डोनर आहे, तो जो एकोमैम नदीव आहे, तो व्हॉलेंटियर नाहीये, पण तो जसं दान धर्मामध्ये तो खूप मोठा दान धर्म करणारा माणूस आहे. त्याचे त्याचे जसे ताखीम आहे, त्याचे जसे दरवाजे उघडे असतात, तसाच बोलतात तुम्हाला इकडे दरवाजे उघडे मिळतील का, कारण की ते वॉरसाठी तयारच नाहीयेत. जर ते वॉरसाठी तयार होते ऑब्व्हियसली त्यांचे फॉर्ट्रेस वगैरे वेगळे तयार केले असते. आता मिनिमल मिनिमल प्रोटेक्शन आहे ते वेजेव. तर बोलतात तसाच तुम्हाला मिळेल त्यांचं घर. यांनी फुयाद इकडनं या, इकडं सेना पण वीक आहे. तो बोलतात इकडे आणि चिविती लेमिकुदाशाय גם קראתי גיבוריי לאפי עליזה גאוותי. इकडं एक्सप्लेन करतात पसूक असा, बोलतात ही जी लोक येतील वॉर करायला, आणि चिवेती म्हणजे त्यांना मी बोलवलंय. लेमिकुदाशाय गाम कराती, आणि मी इकडे बोलवला
जे माझ्या नावाने येतील आणि ते ते येतील आणि ते नाव तुमच्या नावावर तुमच्यावरती अपिलू प्राऊडपणा दाखवायला लागतील आणि बोलतात ही कोण लोक आहेत. ही लोक आहेत परासू मदाय. का बोलतात परास आणि मदाय मध्ये यांचे जे फॅक्टर्स आहेत ते दोन फॅक्टर्स आहेत. काय फॅक्टर्स आहेत बोलतात. जी लोक वॉरला येतात जी लोक वॉरला येतात अं, जी लोक वॉरला येतात त्यांच्यामध्ये दोन दोन मेन फॅक्टर्स असतात. एक फॅक्टर आहे डिस्ट्रॉय करायला. हमास नावामध्येच लिहिलेलं आहे. हमास डिस्ट्रॉय करायला त्यांचा बाकीचा उद्देश नाहीये. त्यांना डिस्ट्रॉय करायचा आहे जो त्यांना सगळा वाट लावायचा सगळा नाश करायचा आहे आणि तो त्यांचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरे जे नेशन्स आहेत ते येतात दाखवायला की त्यांची नेशन जो आहे सगळ्यात पॉवरफुल आहे. त्यांची सगळ्यात पॉवरफुल आर्मी आहे. त्यांची सगळ्यात पॉवरफुल नेव्ही आहे. ते सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणजे त्यांचं नाव दाखवायला लीड गाओत दाखवायला की आम्ही मोठे आम्ही पॉवरफुल आम्ही ताकदवाले. कॅन तसे दोन प्रकारचे बोलतात उद्दिष्ट असतात. परास आणि मदायमध्ये दोन्ही होते. म्हणजे त्यांचा उद्दिष्ट होता गाम डिस्ट्रॉय करायला आणि गाम दाखवायला गावा की आम्ही सगळ्यात मोठे आहोत. कॅन तुम्ही बघाल अजून काही चेंज नाही झालंय. कॅन परासमध्ये गावा मरतात हे करतात आम्ही जिंकतोय आम्ही सर सर आज बोलतात ते दोन्ही उद्दिष्ट होते पण मी त्यांना बोलवलंय. आणि ह्या लोकांना का बोलवलंय आपण बघू पुढच्या पुस्तकमध्ये. पण आपण इकडे थांबू. पुढचा पुस्तक बेजा हशेम आपण पुढच्याला कंटिन्यू करू. रिवाइज करू परत थोडासा फास्ट मध्ये आणि बेजा हशेम पुढच्या वेळेला चॅप्टर 13 कम्प्लीट करू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. तर बेजा हशेम इकडे थांबू आणि पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. טוב, בעזרת השם. סגן שבוע טוב. כל טוב. תזכו למצוות. כל טוב. תודה רבה. Shavuot Tov, Rabbi. Thank you very much. שבוע טוב. כל טוב. כל טוב. תודה רבה. שבוע טוב. שבוע טוב. תזכו למצוות. שלום עליכם. בנדה.